पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया फणसापासून मस्त टंब फुगणाऱ्या या पुऱ्या. सीझन संपायच्या आत करून खा, नाहीतर वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि खरं सांगते मंडळी, खायला इतक्या चविष्ट लागतात ना, 3-4 खाऊन मन नाही भरत. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे फणसाचे गरे हे फ्रीजमध्ये काढून ठेवलेले होते आणि गरे खाऊन झाल्यानंतर शिल्लक राहिलेले हे गरे आहेत. मग या गऱ्यांचं करायचं काय, म्हटलं चला आज मस्तपैकी एकदम गोडाचा पदार्थ तयार करूया. गरे इथे मी साधारण 2 वाटी इतके गरे घेतलेले आहेत. गऱ्यातील बी आपल्याला काढून टाकायचे आहेत. तुमच्याकडे जर गरे 10 ते 12 जरी असतील ना, तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता. तर संपूर्ण इथे गऱ्यातील बी काढून झाल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान असा त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे. आता मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला यामध्ये गूळसुद्धा ॲड करायचा आहे. तर साधारण इथे मी 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. जर तुम्ही खूप जास्त गोड खात असेल तर गुळाचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. आता ह्याला मिक्सरमध्ये फिरून छान याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय बघा, छान इथे पेस्ट तयार झालेली आहे. गऱ्यापासून जी ही पेस्ट आपण तयार केलेली आहे ना, ती साधारण 1 वाटी इतकी असेल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला जितकं मावेल ना तितकंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी घेणार आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे. आता पाणी न घालताच या मिश्रणामध्ये हा पिठाचा गोळा आपण मळून घेणार आहोत. लागलंच तुम्हाला तर यामध्ये थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता. जितकं जाईल ना तितकं पीठ तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं ॲड करू शकता. थोडंसं घट्टसर आपल्याला करायचं आहे. या पुऱ्या चहाबरोबर सुद्धा ना खूप मस्त लागतात, किंवा तुम्ही अशाच जरी खाल्ल्यात ना तरीसुद्धा चवीला एकदम भारी लागतात. तर हे ते पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यावरती आपल्याला या पिठाला मुरवत बसायची गरज नाही. आपल्याला पटकन ह्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी इथे उंडे तयार करून घेतले. अगदी छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पुरीच्या आकाराचे आपल्याला हे गोळे इथे तयार करून घ्यायचे आहेत. आणि पुरी लाटताना आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही आहे. एखादी अशी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी जरी घेतलीत ना तरी देखील चालेल. थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पाण्याचाच आपल्याला हात घेऊन अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड किंवा पातळ करायचं नाही आहे. अगदी मीडियम साईजचीच आपल्याला ही पुरी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त पातळ देखील केलेली नाही आहे आणि खूप जास्त जाडसुद्धा केलेली नाही आहे. आता अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या इथे करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही कधी फणसापासून अशा पुऱ्या तयार केल्या होत्या का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरामधून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील. आता तेलसुद्धा खूप छान गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपल्याला पुरी ही तळून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्या ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये घातल्यावरती लगेच पुरीला झारा लावायचं नाही आहे. 1 मिनटं त्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा, आता ही पुरी छान फुगल्या गेलेली आहे. आता आपल्या पुरीची दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची आहे. तर मस्त एकदम खरपूस रंगावरती आपण ही पुरी तळलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त डार्क रंगावरती करायची नाहीत, नाहीतर ते करपल्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे ना थोडंसं गोल्डन कलर आला पुऱ्यांना की मगच आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण पुरी ही काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथे तळून घ्यायच्या आहेत. मस्त एकदम चहाबरोबर खाण्यासाठी तर अगदी भारीच लागतात. तर अशा पद्धतीने ना तुम्हीसुद्धा या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. 2 ते 3 दिवस ह्या पुऱ्या अजिबात खराब होत नाहीत, पण मुळातच ह्या पुऱ्या राहतच नाहीत, पटकन फस्त होतात. इतक्या ह्या चवीला भारी लागतात. फणसाचा सीझन आला की माझ्या घरी तरी अशा पद्धतीने या पुऱ्या मी दरवर्षी करते. वर्षातून एकदा तरी हा पदार्थ केलाच जातो. फणसापासून तुम्ही कोणते पदार्थ तयार करता किंवा तुम्हाला कोणते पदार्थ करायला आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत. बघताय ना मंडळी, पुऱ्या एकदम मस्तपैकी एकदम टम्म फुगत आहेत. अजिबातसुद्धा ही पुरी वातड होत नाही आणि मस्त एकदम मऊ आणि खुसखुशीत या पुऱ्या आपल्या तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. मस्त एकदम खुसखुशीत ह्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तुम्ही चहासोबत किंवा अशाच तरी खाल्ल्यात ना तरी देखील चालेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन
त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.